वाईनची कंपनी वाईनची. गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आपण चाललेलो आहे निफाड तालुक्यात, म्हणजे निफाडलाच जायचंय. आणि त्याचं कारण असं आहे की तिथे एक कंपनी आहे. त्या कंपनीत मी आजपर्यंत कधीच गेलेलो नाही. आजपर्यंत सरच जात होते त्या कंपनीमध्ये आणि तिथले विजिट तेच करत होते. तर नेमके सर गेलेले ऑस्ट्रेलियाला, त्याच्यामुळे आता प्रत्येक जणाचा फोन मलाच येतोय, म्हणजे तुमच्या भावाला. तर आता आज आपल्याला जायचंय निफाड तालुक्यामध्ये. नेमकी ती कंपनी कुठे आहे, कोणाला काय माहिती. त्याच्यात आता रस्ते बिस्ते कसे लागते काय ते पण सांगता येत नाही, कारण ऑलरेडी आपल्या नाशिकमध्ये पण काम चालू आहे रस्त्यांचं. त्याच्यामुळे बाहेर काय असेल निफाड बिफाड इकडं ते सांगता येत नाही. तर ते पण बघू आता. तर चला गाईस निघू आता. सर्वात पहिले बसंतीचं पोट वगैरे भरून घेऊ, कारण आपल्याला निफाडला जाऊन त्यानंतर परत सिन्नरला पण यायचंय म्हणून. बट टाइम पुरला पाहिजे, म्हणजे टाइम पिरियड मध्ये येऊन जाऊ नाही का. काहीच अजून करून तर कुठं लागला नाही आपल्याला रस्ता खराब. फक्त नांदूर नाक्याला फक्त ब्रिजचं काम चालू होतं तेवढं. त्यानंतर अजून कुठंच लागलेलं नाही, म्हणजे साखरू फाट्याच्या आसपास आलेलो आहे आपण. मग बघू आता लागू शकते, कारण सगळीकडेच काम चालू आहे म्हटलं, इकडं पण चालूच असतील नक्की. लागलं रस्त्याचं काम, आता काही खरं नाही. हे बघा दिसलं का पुढं, थांबा एकच मिनिट गायचं, लगेच दिसलं. आता सिंगल रस्ता चालू आहे का. हा एका साईडच्या रस्त्याचं काम चालू आहे इथं, वन साईडने सिंगल आहे बघा. इकडे काम चालू आहे आणि इकडून आता सिंगल रस्त्याने जायचं. म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये जिथं जावा तिथं आहेच ट्रॅफिक भेटणार रस्त्याच्या कामांमुळे. वैतागलोय मी तर डायरेक्ट सिटीमध्ये तेच, आणि बाहेर कुठं जावा इथं तेच. आणि अजून जायचं 10 किलोमीटर. आता 10 किलोमीटर पर्यंत नको असायला असंच ट्रॅफिक, नाही तर धन्य आहे. मग आपला कार्यक्रम फिट आहे डायरेक्ट. तर आता आपण आलेलो आहे कंपनीमध्ये बघा, विंटेज वाईन म्हणून. ॲक्च्युली इथं वाईन बनते वाटतं. आता जाऊ फायर एक्सटिंग्विशर चेकिंग करू, आणि काही फायर एक्सटिंग्विशरला बॉडी स्टिकर नाही ते पण लावून घेऊ नाही का लगेच. वाईनची कंपनी वाईनची. इथले फायर एक्सटिंग्विशरचं मेंटेनन्स झालं आहे. फक्त एक फायर एक्सटिंग्विशर आहे, त्याचा आहे ना होज पाईप खराब आहे नाही का CO2चा, तो आता चेंज करून घेऊ. ॲक्च्युली सध्या कंपनी बंद आहे वाटतं आय थिंक नाही का माझ्या हिशोबाने. कशामुळं काय माहिती, एक तर मध्ये व्हिडिओ नाही काढू शकत, त्याच्यामुळं बाहेरच्या ठिकाणीच व्हिडिओ काढते. तरी बघू तुमच्यासाठी ट्राय करू काही. बापरे खतरनाक विषय आहे काहीच. तर आता आपण चाललेलो आहे पिंपळगावला. ॲक्च्युली सिन्नरला जायचं होतं, बट सिन्नर इकडून खूप लांब आहे नाही का पिंपळगाव इथून निफाडपासून. तर त्याच्यामुळं आता आपण चाललेलो आहे डायरेक्ट पिंपळगावला जाऊ. आपल्याला 2-3 काही हॉस्पिटल वगैरे त्यांची फायर एक्सटिंग्विशर जे आहे ते चेकिंग करून घेऊ तिथे जाऊ. तर आता आपण आलेलो आहे पिंपळगावला, आणि आपल्याला जायचं आहे बघा, हे जे हॉस्पिटल दिसतं का, जंजाळे मदर अँड. आता इथं जायचं आहे गाईज आपल्याला फायर एक्सटिंग्विशर चेकिंगसाठी. इस पिंपळगावचं पण सगळं काम झालेलं आहे, आणि त्यानंतर बाकी दुसरीकडचं होतं ते पण काम झालं. आणि आता आपण चाललेलो आहे आपल्या घरी, कारण थोड्या वेगळ्या गणगणमध्ये तुमचं ते काम काही सक्सेस व्हाय नाही. त्याच्यामुळं आता जातो घरी, निघून जाऊ दे म्हणून. कारण आता एक ओझरचं काम होतं, त्या मॅडमला कमीत कमी 7 ते 8 कॉल केले असं, ती कॉलच उचलत नाही. ती मॅडम आहे का सर आहे काय माहिती. जाऊ आता नाही उचलत आपण तरी काय करणार, उचलायला तयारच नाही. ते करायचं तरी जाऊ घरी निघून. अनगण टेन्शन. तेच तर आता आलेलो आहे गोडाऊनला, आणि त्यानंतर आपली जी बसंती होती ती लोड केली. आणि त्याच्यात आता वहिनीने थोडं काम लावलं आहे, बेड लावायचे व्यवस्थित इकडं. हे अशी धुळीचं कामं चालू आहे बघा. इथं हा एवढा कचरा होता, हा आपला प्रभू भाऊ ढकलत घेऊन चालला आहे, आणि तुमच्या भावाने सगळं पावड्यांनी भरून दिलेलं आहे. आणि आता ते तिथं टाकायचं आपल्याला, म्हणजे भर पडेल नाही का. हे गोडाऊनला आलो की अशी काम राहते. बाकीचं आहे अजून, ते आत्ता नाही करायचं, नंतर बघू. काहीच आहे बघा, हे सगळं काढलं आता इथली घाण इथून एवढी. त्यानंतर गाईज
प्रभू भाई आपला इकडं सगळा कचरा टाकू राहिला. हे बघा, एवढी घाण आम्ही तिकडून उचलली आहे, तिकडून उचलली आणि इकडं टाकली सगळी. गाईस फायनली नितीन भाऊचं सगळं काम करून दिलं आणि आत्ताशी घरी वाजले. आता वाजले 7:30. आता औषध प्यायचं, त्यानंतर 1 तासाने जेवण करायचं मला. त्याच्यात आमची हक्की फुल भुकू राहिली बाहेर. हे बघा आता करून काय रे, हीच ती काय